झाला टाकलात. प्रतिप्रमाणे करायला पाहिजे ना. नमस्कार मंडळी, मी अमोल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, श्रावणामध्ये एकाच दिवशी येणारे 2 सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तर या नारळी पौर्णिमेला कोकणात जागर पौर्णिमा असं देखील म्हणतात. आणि याच जागर पौर्णिमेच्या दिवशी कोकणामध्ये गावोगावात जी ग्रामदेवतेची मंदिर आहेत तिथे गावच्या देवीला रूपं लावली जातात. तर मंडळी, आज सकाळीच आमच्या गावच्या देवळात देखील ग्रामदेवतेला रूपं लावलेली आहेत. आणि हा 5 दिवस असा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी मनोरंजनाचे मग 5 दिवस कार्यक्रम होतात, जाकडी भजन वगैरे. तर मंडळी, असा हा जागर पौर्णिमेचा कार्यक्रम आजपासून सुरू झाला आहे. आणि आता संध्याकाळ झाले आणि नारळी पौर्णिमा आहे म्हणून म्हटलं चला जाऊया आपल्या मालगुणच्या बीचवरती. तर मी निघतो आता मालगुण बीचवरती आणि तिकडे बघूया कोण कोण नारळ टाकायला येतं आहे का. तर ही सगळी मजा तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवेल. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट पोचूया आपल्या मालगुणच्या समुद्रकिनाऱ्यावरती. आणि इकडे तुम्ही बघताय सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे, ढगाळ असं वातावरण आहे. तर मित्रांनो, पाऊस काय पडत नाही. तर चला. तर मंडळी नमस्कार, आपण पोचलो आहे गायवाडी परिसरामध्ये. तुम्ही मागे बघताय हे आमच्या गावातलं चंडिका देवी मंदिर, गायवाडी परिसर. तर मंडळी, आता आपण जाऊया मंदिरात, आईचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर जाऊया बीचवरती. तर आत्ता आपण ज्या मंदिरात गेलो ते आमच्या गावातलं चंडिका देवी मंदिर, म्हणजे नव्या देवीचं मंदिर. आमच्या गावात 2 मंदिर आहेत, एक जुन्या देवीचं चंडिका मंदिर आणि एक नव्या देवीचं. तर मंडळी, हे आहे नव्या देवीचं मंदिर. आणि आता आपण पोचतोय आपल्या बीचवरती. हे बघा, मालगुण बीच. तर मंडळी, आलो आहे मालगुण बीचवरती. शांत असं वातावरण आहे बघा. पावसाचं वातावरण आहे आणि खरं तर पावसाची गरज आहे. तर मित्रांनो, आज मी मामाकडे गेलो होतो माझ्या निवेंडी शितपवाडीत. आणि तिकडे गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघितली शेतीची, एकदम बिकट आहे मित्रांनो. पूर्ण शेती करपलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आता पावसाची गरज आहे शेतीला. कारण जवळजवळ 20 दिवस व्हायला आलेत कोकणात पाऊस नाही आहे. याच्या आधी किती पाऊस पडला तुम्ही बघितला असाल. परंतु आत्ता खरं तर शेतीला गरज आहे पावसाची, कारण आता शेती पसवायला लागेल, पण पाऊसच नाही आहे. आणि मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या मालगुण बीचवरती. मंडळी, बीचवरती आलो. आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी आणि खारवी लोकांचा सण. पण मित्रांनो, या समुद्राच्या किनाऱ्यावरती राहणारे जे सर्व आपण आहोत ते या सागराला कुठेतरी देणं लागतो. त्याच्यामुळे दरवर्षी नारळी पौर्णिमेला आमच्या गावातले काही ग्रामस्थ देखील इथे नारळ अर्पण करतात. तर हे बघा, इथे नारळ लागलेले आहेत. बऱ्याच लोकांनी दर्यासागराला नारळ अर्पण केलेले आहेत. आणि आता ते बघा, तिकडे पण काही लोक नारळ उडवायला आलेले आहेत, म्हणजे दर्यासागराला नारळ अर्पण करतायत. पाहूया आपण, खूप लांब आहेत तिकडे. आणि इकडे जसं नारळ अर्पण केलं आहे तशी तिकडे पण मंडळी आलेत, पण लांब आहेत खूप. तर मित्रांनो, बीचवरती आलो आहे आणि मला एक छानसं गाणं आठवतं आहे, तुम्हाला ऐकवतो.
दर्या राजाला जाऊ धन आईलई, धनी गेले दर्यावर, सागर राजा तूर भावा माझ्या तूर, ध्यान ठेव धन्यावर, सागर राजा तूर भावा माझ्या तूर, ध्यान ठेव धन्यावर, ध्यान ठेव धन्यावर, ध्यान ठेव धन्यावर. तर मंडळी, कोळी आणि खारवी लोकांचा नारळी पौर्णिमेचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो. तर ती कोळीनं या सागराला सांगते की माझा धनी ज्यावेळी तुझ्या दर्यामध्ये जाईल त्यावेळी त्याच्यावरती धन तू ठेव, असं एक सुंदर असं गाणं कोळी गीत तुम्ही देखील ऐकलं असाल. आणि मित्रांनो, आज नारळी पौर्णिमा आहे, पण ऊन पाहिजे होतं थोडं, पण ढगाळ असं वातावरण आहे. पण आलो आहे बीचवरती नारळी पौर्णिमेचा हा क्षण टिपण्यासाठी. आणि इकडे बघताय त्यांनी पण तिकडे नारळ अर्पण केलेला आहे. एकदम समुद्रकिनारा बघा आमचा किती स्वच्छ आहे. तर मंडळी, अजून एक काका आलेत नारळ अर्पण करायला दर्याला, तुम्ही बघू शकता. तर काकांनी दर्याला नारळ अर्पण केलेला आहे आणि त्याला गाराणं देखील घालतायत. म्हटलं काका बहुतेक नारळ टाकायला आलेत. झाला टाकलात? येस येस. प्रथेप्रमाणे करायला पाहिजे ना. हा. असं. प्रथा आपल्याला पाळायलाच म्हटलं पाहिजे. थोडं ऊन पडेल, पण नाही, पावसाचं वातावरण आहे. भरलंय मगाचपासून. होय, पण पडत काय नाही, कारण मी आज शित्तपाडीत गेलो ना, शेतीची पूर्ण वाट लागली, एकदम करपले. पाऊस पाहिजे होता. पाहिजे आता 20 दिवस व्हायला आले. आणि ऊन पण कडक मग पडतो. होय, चला मग. चला. तर मंडळी, एक काका आले होते आपल्या मालगुण भंडारवाड्यातले, तर त्यांनी देखील इथे नारळ अर्पण केलेलं आहे. आणि अजून इथे जशी संध्याकाळ होईल तशी मंडळी येतील हळूहळू, आणि या आपल्या मालगुण बीचवर नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ अर्पण करण्याचा हा कार्यक्रम इथे पार पडेल. आणि तिकडे अंधार होत आला आहे. तर मंडळी, ही दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. इथे हा एक आहे, हा इथे 2, हा 3 असे नारळ लागलेले आहेत. संपूर्ण तिथपर्यंत नारळ भरपूर लागलेत. तर मंडळी, मी तुम्हाला दाखवतोय. मंडळी, आम्ही शाळेत असताना ना सुट्टी असायची नारळी पौर्णिमेची, आणि दुपारनंतर आम्ही गायवाडीच्या तळ्यावरती पोवायला यायचो. आता त्या तळ्यावर कोण पोवत नाही, पण पोवून झालं ना म्हणजे तिथले आंघोळ करून झाली की बीचवरती यायचो. आणि मग असं कोण नारळ उडवले की ते नारळ पकडून प्रसाद करून खायचो. मजा होती मित्रांनो. पण आता ही सगळी मजा कुठेतरी आता हरवताना दिसते, कारण बरंच बदल घडत चाललेला. आता आपण बरंच काय सोडत चाललेलो आहे, कारण परिस्थितीनुसार माणसं पण बदलत आहेत आणि सगळंच बदलत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोय आमच्या मालगुण बीचवरील हा सुंदर नजारा आहे बघा. तर मंडळी, आता गावातली आणखीन मंडळी इकडे आलेत नारळ फेकायला. आणि इकडे आपले भूषणदादा मेंदळे हे देखील आलेले आहेत, समाधान हॉटेलचे मालक. हे बघा, इथे आता नारळ अर्पण करतायत.
तर मंडळी इथे आता दर्या राजाला नारळ अर्पण केला जातोय. तुम्ही पाहू शकता भूषण दादा मेंदळे यांच्या हस्ते. आणि इकडे देखील काही मंडळी आलेली आहेत. जवळजवळ आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत आणि अजून देखील मंडळी इथे नारळ अर्पण करण्यासाठी येत आहेत आपल्या मालगुणच्या समुद्र किनाऱ्यावरती. तर मंडळी आज नारळी पौर्णिमा आणि त्यानिमित्ताने मी आपल्या मालगुण बीचवरती आलो होतो आणि इथे बरेच जणांनी नारळ अर्पण केलेले आहे दर्या सागराला. आणि आपलं जे मागणं आहे ते त्याच्याकडे मागितलेलं आहे, त्याला गाराणं घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग होता. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.